नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राची भूगोल, क्षेत्रफळ आणि कोकण विभाग. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो, ते आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो, ते उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानाची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची संख्या जी आहे मित्रांनो, ती आहे 6 संख्या आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे, तो महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो, ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे, तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो, ते मुंबई इथे आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे, तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध लेणी कोणती? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध लेणी जी आहे ती कान्हेरी लेणी आहे मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आहे तो सातवा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो, ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे, तो ताडोबा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते वाघासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे, तो नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे, तो नवेगाव राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो, ते आहे स्थलांतरित पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, याच्यानंतर आपण दुसरा टॉपिक बघूया. कोकण किनारपट्टी प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तर कोकण किनारपट्टीचे प्रामुख्याने हवामान आढळते मित्रांनो, ते आढळते उष्ण व दमट हवामान असते तिथे कोकणामध्ये. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे, तो कोकण विभागात सर्वाधिक पाऊस कोणत्या ऋतूत पडतो? तर कोकण विभागात सर्वाधिक पाऊस जो पडतो मित्रांनो, तो पडतो पावसाळ्यामध्ये पडतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे, तो कोकणात पाऊस मुख्यतः कोणत्या मान्सूनमुळे पडतो? तो कोकणाला पाऊस जे पडतो मुख्यतः ते नेतृत्व मान्सूनमुळे पडतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, नेतृत्व मान्सूनमुळे पडतो जो कोकणात पाऊस. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे, तो कोकण विभागात वार्षिक पर्जन्यमान साधारण किती असते? तो कोकण विभागात वार्षिक पर्जन्यमान जे असते मित्रांनो, ते असते 2500 ते 3500 मिमी असते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे, तो कोकणात हवेतील आर्द्रता ह्युमिडिटी साधारण कशी असते? तर ह्युमिडिटी साधारण जे असते मित्रांनो, ते जास्त असते. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे, तो कोकणात उन्हाळ्यात तापमान साधारण किती असते? तर कोकणात उन्हाळ्यात जे तापमान असते मित्रांनो, ते असते 30 डिग्री ते 35 डिग्री सेल्सिअस असते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे, तो कोकणात हिवाळा कसा असतो? तो कोकणात हिवाळा जो असतो मित्रांनो, तो असतो सौम्य व आल्हाददायक जे हिवाळा असतो मित्रांनो. सी ज्याला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे, तो कोकणात पावसाचे प्रमुख कारण कोणते? तर कोकणात पावसाचे प्रमुख कारण जे आहे मित्रांनो, ते आहे सह्याद्री पर्वतरांग. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे, तो कोकणात जून ते सप्टेंबर या काळात कोणता ऋतू असतो? तर जून ते सप्टेंबर काळात जो ऋतू असतो मित्रांनो, तो असतो पावसाळा असतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे, तो कोकण विभागात सर्वाधिक आर्द्रता कोणत्या कारणामुळे असते? तर कोकण विभागात सर्वाधिक आर्द्रता जी असते मित्रांनो, ती असते अरबी समुद्राची जवळ, याच्यामुळे आर्द्रता असते या कारणामुळे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे, तो कोकणातील हवामान शेतीसाठी कसे मानले जाते? तर कोकणातील हवामान जे शेतीसाठी मानले जाते मित्रांनो, ते मानले जाते दमट व पावसाळी हवामान मानले जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे, तो कोकणात सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? तर कोकणात सर्वाधिक पाऊस जो पडतो मित्रांनो, तो पडतो जून ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान पडतो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा आहे, तो कोकणातील हवामानावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? तो कोकणातील हवामानावर सर्वाधिक प्रभाव जो असतो, तो असतो अरबी समुद्राचा प्रभाव असतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा आहे, तो कोकणात हिवाळ्यातील सरासरी तापमान साधारण किती असते? कोकणातील हिवाळ्यातील सरासरी तापमान जे असते मित्रांनो, ते असते 20 डिग्री ते 25 डिग्री सेल्सिअस असते. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. तर दुसरा टॉपिक येतो मित्रांनो क्षेत्रफळ. तर क्वेश्चन पहिला आहे, तो महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ जे आहे मित्रांनो, ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा जो क्रमांक लागतो, तो तिसरा क्रमांक लागतो मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे, तो
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य जे आहे ते राजस्थान आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 4था आहे तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसरे मोठे राज्य कोणते? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसरे राज्य जे आहे ते मध्य प्रदेश आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो महाराष्ट्राचे क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या अंदाजे किती टक्के आहे? तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ जे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या अंदाजे जे आहे ते आहे 9.36% आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा आहे तो महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी अंदाजे किती आहे? तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी जी आहे अंदाजे ती आहे 720 किमी आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. आणि ते आता बदलून 877 झाली मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन येतो 7वा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम रुंदी अंदाजे किती आहे? तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम रुंदी अंदाजे जी आहे मित्रांनो ती आहे 800 किमी आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा आहे तो महाराष्ट्राची किनारपट्टी अंदाजे किती किमी लांब आहे? तर महाराष्ट्राची किनारपट्टी अंदाजे जी आहे मित्रांनो ती आहे 720 किमी. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा आहे तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जो आहे मित्रांनो तो गडचिरोली जिल्हा आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा जो आहे तो मुंबई शहर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे तो गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ जे आहे मित्रांनो ते आहे 14,412 चौरस किलोमीटर आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे तो मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? मुंबई शहराचे जिल्ह्याचे क्षेत्रफळ जे आहे मित्रांनो ते आहे 157 चौरस किलोमीटर आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो महाराष्ट्र पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस जो समुद्र आहे मित्रांनो ते आहे अरबी समुद्र आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा आहे तो महाराष्ट्राला एकूण किती राज्यांचा सीमा लागून आहे? तर महाराष्ट्राला एकूण राज्याची सीमा जी आहे ती 6 राज्याची सीमा लागून आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल.